नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश मनीषा पांडुरकर। आज सामान्यांचा भाग घेता घेता मी आज जास्त करून करंट अफेअर्सवर भाग आलेला आहे, जो की तुम्हाला येणाऱ्या एक्झाम्सला अत्यंत महत्त्वाचा ठरतो। करंट अफेअर्स आपल्याला कधी कधी काय करतात की MPSCचा क्लास 2 असो किंवा क्लास 3 असो, या भागांमध्ये 100% ते आपला मेरिटमध्ये बसण्यासाठी प्रयत्न करतात। जो आजचा करंट अफेअर्सचा भाग आहे, तो करंट अफेअर्सचा भाग अत्यंत महत्त्वाचा घेऊन आला। तो बघूया कोणते मुद्दे ते मुद्दे तुम्हाला सांगितलं तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आणि नोट डाऊन करता करता ते तुम्हाला बाय हार्ट सुद्धा करायचे। एक लक्षात ठेवा आणि एक लक्षात घ्यायचं तुम्हाला की महत्त्वाचे मुद्दे हे आपल्याला ज्यावेळेस एक्झाम मध्ये येतात तेच आपले बूस्टर डोस होतात आणि हाच बूस्टर डोस तुम्हाला नक्कीच मेरिटमध्ये बसवेल। आजचा भाग बघूया कोणकोणता आहे। भारतातील पहिले सोलर EV चार्जिंग स्टेशन कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्य। 2025 ते 2035 ही वर्ष हायड्रो पॉवरचा दशक म्हणून जाहीर करणारे राज्य कोणते? तर अरुणाचल प्रदेश। साहित्य अकादमी बाल साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला 2025 चा? तर सावंत म्हणून आहेत त्यांना, सुरेश सावंत माझ्याकडे। 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यजमान शहर कोणते होते? तर हा एक महत्वाचा भाग आहे बघा। मागच्याच मुद्द्यामध्ये मी सांगितलं दक्षिण कोरिया हे यजमान देश होता। तर या वेळेसचा 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यजमान शहर कोणते, हा पॉइंट तुम्हाला बघायचा आहे। तरी तुम्हाला सांगतो तो मुद्दा जर बघितला तर तो चेन्नई येऊ शकेल का, हा एक मुद्दा तुम्हाला हिट म्हणून देतो। कोणत्या देशामधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंधू राबवले? तर इराण। 2027 मध्ये होणारी भारताची कितवी जनगणना आहे? तर 16वी। कितवी आहे? 16वी। लक्षात ठेवा, हा एक महत्वाचा प्रश्न आहे। गरुड एरोस्पेसने येथे भारतातील पहिले कृषी ड्रोन हब उघडले आहे। भारतातील पहिले कृषी ड्रोन हब हे कुठे उघडले? हा एक तुम्हाला महत्वाचा आजचा मुद्दा आहे। हा एक तुम्हाला अभ्यासायचा आहे आणि हा एक अभ्यासायचा आहे। चिखलदरा हे कुठे आढळतं? तर अमरावतीमध्ये। आणि कंतलगिरी हे दिगंबर पंथीय जैनांचे तीर्थक्षेत्र कुठे आहे? तर उस्मानाबाद। बघा, या घटकांमध्ये अत्यंत महत्वाचे मुद्दे तुम्हाला मी दिलेले आहेत करंट अफेअर्सच्या रिलेटेड। तर ते मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे आणि त्यातले 2 महत्वाचे प्रश्न आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला आज द्यायचे आहेत। तर नक्कीच प्रयत्न करा या आजच्या प्रश्नांसाठी। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।